नमस्कार मंडळी, आज आपण फ्राईड राईस बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ, बासमती तांदूळ 45 मिनिटांसाठी भिजवला होता। त्यानंतर मोठ्या पातेल्यामध्ये कढईमध्ये तो मोकळा छान शिजवून घेतला। 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि गॅस मोठा ठेवून उकळायचा आहे, म्हणजे त्याचे शीतं तुटत नाहीत। असा मोकळा करून ठेवायचा, थंड करून घ्यायचा। पाहिजे असेल तर तुम्ही एखादा तास फ्रीजमध्ये थंड करू शकतात, म्हणजे छान मोकळा होतो आणि दाणे तुटत नाहीत। इथे कढई गरम केलेली, त्यामध्ये भरपूर असा चिरलेला लसूण टाकलेला आहे, किसून अद्रक टाकलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार तिखटपणानुसार लाल हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तसंच इथे कोबी, कांदा, गाजर आपण इथे फ्राय करून घ्यायचं आहे। मोठ्या आचेवर सगळं काम करायचं आहे। शिमला मिरची टाकायची, फ्रेंच बीन्स टाकायचे, गाजर टाकलेलं आहे। मोठ्या आचेवरती थोडंसं मीठ टाकून छान परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण थोडासा क्रंचीनेस ठेवायचा आहे। आता त्यामध्ये चवीनुसार चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान सॉस टाकायचा आहे। तिखटपणानुसार त्याचं प्रमाण कमी अधिक करू शकतात। थोडंसं टोमॅटो केचप टाकायचं आहे। छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जो शिजवलेला भात जो मोकळा करून थंड करून घेतलेला आहे तो टाकायचा आणि फटाफट असा मिक्स करायचा। चवीनुसार थोडंसं मीठ टाकू शकता तुम्ही यामध्ये आणि थोडीशी कांद्याची पात आणि पातीचा कांदा टाकायचा, फ्राय करून घ्यायचं। मोठ्या आचेवरती छान परतवून घ्यायचं आणि दुसऱ्या वेगळ्या कढईमध्ये सुद्धा थोडंसं पनीर, तिखट, मीठ, हळद थोडंसं टाकून छान परतवून घ्यायचं। त्याला आपण जेव्हा भात सर्व करणार ना ताटामध्ये, तेव्हा तुम्ही वरून पनीर टाकू शकतात किंवा इथे कढईमध्ये पनीर टाकू शकतात आणि छान असं वरून थोडासा कांद्याची पात आणि पातीचा कांदा देऊन तुम्ही छान असं गरमागरम फ्राईड राईस सर्व करू शकतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, तसंच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटूयात। तोपर्यंत नमस्कार।